तर हॅलो, आवाज येतोय ना सगळ्यांना? मॅडम. हॅलो. तर आपण याच्यामध्ये की बेसिक कन्सेप्ट जे आहे की इलेक्ट्रॉनिक्स काय आहे ते स्टडी केलं, की तुम्हाला कंपॅरिझनने मी डिफरन्शिएट केलं की इलेक्ट्रिकल म्हणजे काय, इलेक्ट्रॉनिक्स म्हणजे काय. तर इलेक्ट्रिकलमध्ये आपण की वेगवेगळ्या टाईपच्या मोटर, ट्रान्सफॉर्मर जे आहे ते कन्सेप्ट स्टडी करणार आहे, की ज्याच्यामध्ये की मिनिमम ऑपरेटिंग व्होल्टेज रेंज जे आहे 110 व्होल्ट जी आहे ती मेन्शन केली आहे. इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेसमध्ये 5 व्होल्ट इंडिकेट केली आहे. नंतर नेक्स्ट जे आहे की बेसिक टर्म तुम्हाला व्होल्टेज माहिती असलं पाहिजे, की व्होल्टेज मीन्स काय, पोटेन्शियल, दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज पोटेन्शियल डिफरन्स और दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. तर इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स जो आहे तो आपण काय करणार आहे, तर युनिट जे आहे व्होल्टेजचं युनिट व्होल्ट कॅपिटल व्ही ने रिप्रेझेंट करणार आहे. नंतर नेक्स्ट जे आहे करंट सांगितलं तुम्हाला. तर करंट मीन्स काय, तर करंट जो आहे दॅट इज चार्ज इन मोशन. तर चार्ज इन मोशन मीन्स व्हॉट, तर याच्यामध्ये करंट जो आहे तो आपण इलेक्ट्रॉन्स होल्स, की ज्यावेळी तुमच्या सर्किटमध्ये इलेक्ट्रॉन्स होल्स दॅट इज पॉझिटिव्ह आयन्स निगेटिव्ह आयन्स फ्लो होणार आहे, त्यावेळी सर्किटमध्ये करंट जनरेट होणार आहे. तर करंट जो आहे तो आपण डेफिनेशन इथं रिप्रेझेंट केलेली आहे, I इज इक्वल टू क्यू अपॉन टी. तर क्यू म्हणजे चार्ज इन कुलोम्स आणि टी मीन्स टाइम इन सेकंड. तर I इज इक्वल टू क्यू अपॉन टी. तर चार्ज डिवायडेड बाय टाइमने आपण काय करणार आहे, करंट जो आहे तो सर्किट मधला कॅल्क्युलेट करणार आहे. नंतर नेक्स्ट ओपन सर्किट आणि क्लोज सर्किट, की बेसिक तुम्हाला माहिती असलं पाहिजे की ओपन सर्किट मीन्स काय असतं, क्लोज सर्किट मीन्स काय असतं. तर याच्यामध्ये ओपन सर्किट अँड क्लोज सर्किट. तर ओपन सर्किट मीन्स व्हॉट, की सपोज तुमचं ॲप्लिकेशन एक सांगते जनरल तुम्हाला, की तुमच्या घरामध्ये फॅन आहे. तर फॅन तुम्ही काय करता, स्विचने ऑपरेट करता, की ज्यावेळी तुम्ही बटन चालू करणार आहे त्यावेळी तुमचा काय होणार आहे, फॅन चालू होणार आहे. ज्यावेळी तुम्ही बटन बंद करणार आहे त्यावेळी तुमचा फॅन काय होणार आहे, बंद होणार आहे. तर स्विचच्या पोझिशन ज्या आहे त्या ओपन सर्किट आणि क्लोज सर्किटने आपण काय करणार आहे, मेन्शन करणार आहे. तर ओपन सर्किट अँड क्लोज सर्किट. तर इथं ओपन सर्किट आणि क्लोज सर्किट मीन्स व्हॉट, तर इथं ओपन सर्किट, तर इथं सर्किट डायग्राम इंडिकेट केली आहे. तर इथं सप्लाय दिलेला आहे की तुमची बॅटरी आहे किंवा AC DC सप्लाय जो काय असेल तो असणार आहे. ज्यावेळी तुम्ही सप्लाय ऑन करणार आहे त्यावेळी सर्किटमधून करंट पॅरामीटर, व्होल्टेज पॅरामीटर फ्लो होणार आहे. आणि इथं स्विचची पोझिशन जी आहे ओपन इंडिकेट केली आहे. तर ओपन पोझिशन मीन्स व्हॉट, की ज्यावेळी तुमचा स्विच ओपन असणार आहे त्यावेळी तुमचं जे काय ऍप्लिकेशन असेल, की सपोज फॅन असेल तर फॅन जो आहे ज्यावेळी तुमची स्विचची पोझिशन ओपन असेल त्यावेळी फॅन तुमचा काय असणार आहे, ऑफ कंडिशनला असणार आहे. आणि सेकंड की क्लोज कंडिशन, क्लोज सर्किट. तर क्लोज सर्किट मीन्स व्हॉट, की ज्यावेळी तुमचा सर्किटमधून तुम्ही करंट व्होल्टेज पास करणार आहे, स्विचची पोझिशन ऑन करणार आहे. तर ऑन केल्यानंतर काय होणार आहे, की तुमचा फॅन असेल, बल्ब असेल, तो काय होणार आहे, तर इथं बल्ब इंडिकेट केलेला आहे मी डायग्राम मध्ये. तर तुमचा बल्ब काय करणार आहे, की तुमचा इलेक्ट्रिसिटी जनरेट करणार आहे, मीन्स तुमची लाईट जी आहे ती ग्लो होणार आहे. तर ओपन सर्किट आणि क्लोज सर्किट. तर ओपन सर्किट मीन्स व्हॉट, की ज्यावेळी स्विचची पोझिशन तुमची ओपन असणार आहे त्यावेळी सर्किट तुमचं काय असणार आहे, ऑफ कंडिशन मध्ये असणार आहे. मीन्स सर्किटमध्ये करंट पॅरामीटर काय असणार आहे, 0 असणार आहे. मीन्स तुमचं फॅन असेल, बल्ब ऍप्लिकेशन असेल, ज्यावेळी तुमचं सर्किट ओपन असेल त्यावेळी काय असणार आहे, तर त्यावेळी तुमचं ऍप्लिकेशन जे आहे ऑफ स्टेटला असणार आहे. मीन्स त्यावेळी तुमच्या सर्किटमधून फ्लो होणारा पॅरामीटर व्होल्टेज असेल, करंट असेल, तो काय असणार आहे, 0 असणार आहे. दॅट इज ओपन सर्किट. आणि सेकंड कंडिशन क्लोज सर्किट. तर क्लोज सर्किट मीन्स काय, की तुम्ही इथं सर्किटचा पार्ट डिफाईन केलेला आहे, की ज्यावेळी स्विचची पोझिशन तुमची क्लोज असणार आहे, ज्यावेळी स्विचची पोझिशन क्लोज असणार आहे त्यावेळी सर्किटमधून इथं तुमचं व्होल्टेज पॅरामीटर असेल, करंट पॅरामीटर असेल, फ्लो होणार आहे.
क्लोज स्विच असल्यामुळे तुमचं जे काय ऍप्लिकेशन असेल ते काय असणार आहे, ऑन स्टेट मध्ये असणार आहे. तर आपण सर्किटची ऑफ स्टेट आणि ऑन स्टेट जी आहे तर ओपन सर्किट आणि क्लोज सर्किटने इंडिकेट करणार आहे. तर हे लक्षात ठेवायचं. ओपन सर्किट मीन्स तुमचं जे कोणतंही ऍप्लिकेशन असेल की आपण सिलेबसमध्ये वेगवेगळे सर्किट स्टडी करणार आहे. ज्यावेळी तुमचं ओपन सर्किट असेल त्यावेळी तुमचा डिव्हाइस जो आहे तो काय असणार आहे, ऑफ स्टेटला असणार आहे. आणि क्लोज सर्किट, तर क्लोज सर्किट मीन्स व्हॉट, की ज्यावेळी तुमचं स्विचची पोझिशन क्लोज असणार आहे, तर ज्यावेळी स्विचची पोझिशन क्लोज असणार आहे त्यावेळी तुमचं ऍप्लिकेशन काय असणार आहे, ऑन असणार आहे. मीन्स दॅट इज क्लोज्ड सर्किट. नंतर ज्यावेळी तुमचं ओपन सर्किट असणार आहे आणि क्लोज सर्किट असणार आहे, दॅट टाइम तुमच्या सर्किटमधून काय होणार आहे, तर करंट आणि व्होल्टेज जे आहे ते फ्लो होणार आहे. तर करंट आणि व्होल्टेज पॅरामीटर जे आहे ते डायरेक्ट करंट किंवा अल्टरनेटिंग करंट, डायरेक्ट व्होल्टेज किंवा डायरेक्ट तुम्ही अल्टरनेटिंग व्होल्टेज करंट पॅरामीटर जे आहे ते इंडिकेट करणार आहे. तर याच्यामध्ये डायरेक्ट करंट असेल किंवा अल्टरनेटिंग करंट असेल तर डायरेक्ट करंट मीन्स व्हॉट, की तुम्ही एक्सटर्नल बॅटरी जे आहे सर्किट दॅट आर पॉवर्ड बाय बॅटरी सोर्स दॅट इज टर्म्ड ॲज डायरेक्ट करंट सर्किट. मीन्स तुम्ही काय ज्यावेळी एक्सटर्नल बॅटरीचा यूज करणार आहे एखादे ऍप्लिकेशन रन करण्यासाठी, दॅट टाइम सर्किटमध्ये तुम्ही डायरेक्ट करंट जो आहे तो एक्सटर्नल बॅटरी थ्रू प्रोव्हाइड करणार आहे. नंतर नेक्स्ट जो आहे अल्टरनेटिंग करंट. तर अल्टरनेटिंग करंट मीन्स व्हॉट, की तुमच्या घरामध्ये स्विचेस आहे, तुम्ही स्विचला काय डायरेक्टली तुमचं जे काय ऍप्लिकेशन असेल की तुम्ही तुमचे तर याच्यामध्ये अल्टरनेटिंग व्होल्टेज सोर्स जो आहे तो डायरेक्टली कनेक्ट, दॅट इज तुमचा 230 व्होल्ट सप्लायला तुम्ही काय करता, कनेक्ट करता आणि त्याच्यानुसार तुमचं जे काय ऍप्लिकेशन असेल ते तुम्ही रन करता. तर अल्टरनेटिंग करंट आणि डायरेक्ट करंट, तर याच्यामध्ये मेन डिफरन्स काय, तर अल्टरनेटिंग करंट मीन्स काय, की तुम्ही सर्किटमध्ये एक्सटर्नल बॅटरी सोर्स यूज करणार आहे डायरेक्ट करंटमध्ये. आणि अल्टरनेटिंग करंट मीन्स व्हॉट, की याच्यामध्ये तुम्ही काय करणार आहे, तर अल्टरनेटिंग करंट मीन्स डायरेक्टली मेन स्विच मधून 230 व्होल्ट पॉवर सप्लाय जो आहे तो तुम्ही सर्किटला प्रोव्हाइड करणार आहे, दॅट इज अल्टरनेटिंग करंट. नंतर डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रॉन फ्लो, की ज्यावेळी तुम्ही सर्किटमध्ये करंट पास करणार आहे, तर करंट पास केल्यानंतर की तुमची इलेक्ट्रॉन्सची डायरेक्शन, तर डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रॉन फ्लो, तर डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रॉन फ्लो जी आहे की तुमची सर्किटमध्ये, तर इथं मेन्शन केलेलं आहे द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रॉन फ्लो इन आवर सर्किट इज फ्रॉम द निगेटिव्ह साइड ऑफ बॅटरी दॅट इज थ्रू लोड रेजिस्टन्स बॅक टू द पॉझिटिव्ह साइड ऑफ बॅटरी. तर आपण डायरेक्शन जे आहे की सपोज सर्किटमध्ये तुम्ही काय करताय, बॅटरी यूज केली आहे, तर बॅटरीची इलेक्ट्रॉन जे आहे सर्किटमधून निगेटिव्ह पोलॅरिटी कडून काय होणार आहे, पॉझिटिव्ह पोलॅरिटीकडे तुमचा डायरेक्शन जे आहे इलेक्ट्रॉन्सची इंडिकेट करणार आहे. तर आपण हा कन्सेप्ट जो आहे तो डायोड चॅप्टर मध्ये स्टडी करणार आहे की त्याच्यामध्ये आपण इलेक्ट्रॉन्सची, होल्सची डायरेक्शन जी आहे ती इंडिकेट करणार आहे. तर त्याच्यामध्ये फॉरवर्ड कॅरेक्टरिस्टिक्स, रिव्हर्स कॅरेक्टरिस्टिक्स स्टडी करणार आहे. त्यावेळी तुमचं काय, की करंट डायरेक्शन जे आहे की ज्यावेळी इलेक्ट्रॉन फ्लो होणार आहे सर्किटमधून त्यावेळी निगेटिव्ह साइड कडून ते काय होणार आहे, तुमचे पॉझिटिव्ह साइड कडे मूव्ह होणार आहे, तर थ्रू बॅटरी. नंतर डायरेक्शन ऑफ कॉन्व्हेन्शनल करंट, तर कॉन्व्हेन्शनल करंट मीन्स व्हॉट, की अपोजिट ऑफ इलेक्ट्रॉन फ्लो. तर कॉन्व्हेन्शनल करंट मीन्स काय, की तुमची बॅटरीमध्ये ज्यावेळी सर्किटमध्ये बॅटरी कनेक्टेड असणार आहे त्यावेळी तुमच्या सर्किट मधले इलेक्ट्रॉन असतील, होल्स असतील, ते काय होणार आहे, पॉझिटिव्ह साइड ऑफ बॅटरी टू निगेटिव्ह साइड ऑफ बॅटरी. तर पॉझिटिव्ह साइड कडून काय होणार आहे, निगेटिव्ह साइड कडे फ्लो होणार आहे, दॅट इज डायरेक्शन ऑफ कॉन्व्हेन्शनल करंट. तर इलेक्ट्रॉन फ्लो मध्ये तुमचं इलेक्ट्रॉन्स जे आहे निगेटिव्ह साइड ऑफ बॅटरी टू पॉझिटिव्ह साइड ऑफ बॅटरी मूव्ह होतात. आणि कॉन्व्हेन्शनल करंट मध्ये काय होतं, की तुमचे इलेक्ट्रॉन्स असतील किंवा होल्स असतील तर ते जे आहे पॉझिटिव्ह साइड ऑफ बॅटरी टू निगेटिव्ह साइड ऑफ बॅटरी, तर फ्लोची डायरेक्शन असणार आहे. नंतर लास्ट पॉइंट एक्सप्लेन करते हा ओहम्स लॉ. तर बेसिक कन्सेप्ट एक्सप्लेन केलेले आहेत. नेक्स्ट लेक्चर पासून आपण फर्स्ट युनिट जे आहे ते स्टार्ट करणार आहे. तर ओहम्स लॉ जनरली
सगळ्यांना माहिती असला पाहिजे की ओहम्स लॉ. तर ओहम्स लॉ मीन्स व्हॉट? द अमाउंट ऑफ करंट in a circuit is depends on its resistance and applied voltage. तर ओहम्स लॉ मीन्स काय की सर्किट मधला करंट जो आहे तो तुमचा व्होल्टेज आणि रेजिस्टन्स पॅरामीटर वरती डिपेंड असतो. तर ओहम्स लॉ जो आहे तो आपण स्पेशली I इज इक्वल टू व्ही डिवायडेड बाय आर ने रिप्रेझेंट करणार आहे. तर इथं I मीन्स करंट. तर करंट जो आहे सर्किट मधला करंट जो आहे तो आपण कॅपिटल आय ने रिप्रेझेंट करतो. नंतर व्होल्टेज जे आहे अप्लाइड व्होल्टेज जे आहे सर्किट मधला आपण कॅपिटल व्ही ने रिप्रेझेंट करतो. आणि नेक्स्ट रेजिस्टन्स. तर रेजिस्टन्स जो आहे तो आपण आर ने रिप्रेझेंट करतो. तर याच्यामध्ये की ओहम्स लॉ जो आहे तो इन टर्म्स ऑफ करंट इथं इंडिकेट केलेला आहे. तर करंट जो आहे I इज इक्वल टू व्ही डिवायडेड बाय आर. I मीन्स करंट, व्ही मीन्स व्होल्टेज, आर मीन्स रेजिस्टन्स. तर इथं मी व्होल्टेज इन टर्म्स ऑफ करंट नंतर सिम्प्लिफिकेशन करून इन टर्म्स ऑफ व्होल्टेज रिप्रेझेंट केलेले व्ही इज इक्वल टू आय इंटू आर. तर इथं फक्त सिम्प्लिफिकेशन केलेलं आहे याच इक्वेशनचं. आय इज इक्वल टू व्ही डिवायडेड बाय आर. इथं आर डिवायडेड आहे. ज्यावेळी तुम्ही इथं या साईडला राईट साईडला घेणार आहे तर त्यावेळी सॉरी लेफ्ट साईडला घेणार आहे त्यावेळी तुमचं काय होणार आहे इथं आर जो आहे आय ला मल्टिप्लाय होणार आहे. दॅट इज व्ही इज इक्वल टू आय इंटू आर. नंतर नेक्स्ट इथं याच्यामध्येच सिम्प्लिफिकेशन केलेलं आहे की इन टर्म्स ऑफ रेजिस्टन्स मी इथं इंडिकेट केलेला आहे. तर इन टर्म्स ऑफ रेजिस्टन्स आर इज इक्वल टू काय केलेलं आहे तर व्ही हा आय इथं मल्टिप्लाइड बाय ज्यावेळी तुम्ही इथं लेफ्ट साईडला घेणार आहे त्यावेळी व्ही डिवायडेड बाय आर ने सॉरी आय ने काय करणार आहे रेजिस्टन्स जो आहे तो रिप्रेझेंट करणार आहे. तर हा जो आहे ओहम्स लॉ आहे. ओहम्स लॉ आपण इक्वेशन आय इज इक्वल टू व्ही डिवायडेड बाय आर ने रिप्रेझेंट करणार आहे. किंवा याच इक्वेशनचं फक्त सिम्प्लिफिकेशन करून की इन टर्म्स ऑफ व्होल्टेज तुम्ही रिप्रेझेंट करू शकता किंवा इन टर्म्स ऑफ रेजिस्टन्स जे आहे ते तुम्ही रिप्रेझेंट करू शकता. तर हे जे आहे बेसिक कन्सेप्ट एक्सप्लेन केले. नंतर आपण ऍक्च्युअल सिलेबसला स्टार्ट करणार आहे. तर याच्यामध्ये बेसिक कन्सेप्ट जो आहे की इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग की मेन कन्सेप्ट जो आहे तुम्ही डिफरन्सने तुम्हाला इंडिकेट केलेला आहे. नंतर बेसिक टर्म्स जे आहेत की तुम्हाला व्होल्टेज काय असतं करंट काय असतं हे माहिती असलं पाहिजे. तर व्होल्टेज सांगितलं की व्होल्टेज इज नथिंग बट काय की तुमचं व्होल्टेज जे आहे पोटेन्शियलने रिप्रेझेंट करणारे किंवा पोटेन्शियल डिफरन्सने रिप्रेझेंट करणारे किंवा इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्सने काय तुम्ही व्होल्टेज रिप्रेझेंट करणारे. व्होल्टेजचं युनिट जे आहे कॅपिटल व्ही ने रिप्रेझेंट करणारे दॅट इज व्होल्ट. करंट जो आहे तो तुम्ही काय करणारे एम्पियर मध्ये मेजर करणारे. एम्पियर ने युनिट रिप्रेझेंट करणारे. तर करंट इज नथिंग बट की रेशो ऑफ चार्ज डिवायडेड बाय तुम्ही टाइम जो आहे इन सेकंड त्याच्यावरून सर्किट मधला करंट जो आहे तो कॅल्क्युलेट करणार आहे. तर करंट इज नथिंग बट चार्ज इन मोशन. तर चार्ज इज नथिंग बट तुमचे इलेक्ट्रॉन्स आणि होल्स पार्टिकल सर्किट मधून फ्लो होणार आहे. तर त्याच्यामध्ये पण तुम्हाला सांगितली की सर्किटमध्ये नेक्स्ट पॉइंट जो आहे तो सांगितला मी ओपन सर्किट क्लोज सर्किट. तर ओपन सर्किट मीन्स व्हॉट की ज्यावेळी तुमचं स्विचची पोझिशन ओपन असणार आहे त्यावेळी ऍप्लिकेशन तुमचं काय असणार आहे ऑफ स्टेटला असणार आहे. मी सर्किट मधून फ्लो होणारा करंट काय असणार आहे झिरो असणार आहे. ज्यावेळी तुमचं क्लोज सर्किट असणार आहे त्यावेळी सर्किट मधून तुमचं व्होल्टेज करंट पॅरामीटर जे आहे ते फ्लो होणार आहे त्यावेळी तुमचं ऍप्लिकेशन काय असणार आहे तर ऑन असणार आहे. तर इथं मी बल्ब जो आहे तो इंडिकेट केलेला आहे. नंतर करंट डायरेक्ट करंट अल्टरनेटिंग करंट सांगितलं. तर डायरेक्ट करंट मीन्स काय की तुम्ही एक्सटर्नल बॅटरी सोर्स यूज करून काय करणार आहे सर्किटमध्ये डायरेक्ट करंट प्रोव्हाइड करणार आहे. अल्टरनेटिंग करंट मीन्स व्हॉट की तुम्ही डायरेक्टली मेन स्विच मधून की 230 व्होल्टचं तुमचं मेन स्विच मधून सप्लाय तुम्ही प्रोव्हाइड करता. तर याच्यामध्ये अल्टरनेटिंग करंट जो आहे तो डायरेक्टली मेन स्विच थ्रू तुम्ही काय करू शकता सर्किटमध्ये प्रोव्हाइड करू शकता. नंतर डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रॉन फ्लो सांगितली. तर डायरेक्शन जी आहे की तुमची सर्किट मधून इलेक्ट्रॉनची डायरेक्शन जी आहे की तुम्ही ज्यावेळी बॅटरी कनेक्ट करणार आहे सर्किटमध्ये त्यावेळी बॅटरीच्या निगेटिव्ह साइड पासून तुमचा
इलेक्ट्रॉन्स जे आहे पॉझिटिव्ह साईडला मूव्ह होतात. तर इथं इंडिकेट केलेलं आहे दॅट इज electrons flows from negative side of battery to positive side of battery. Then direction of conventional current. तर कॉन्व्हेन्शनल करंट मीन्स काय की तुमचं इलेक्ट्रॉन्स असतील, होल्स असतील सर्किट मधून, तर करंट इज नथिंग बट चार्ज इन मोशन, की जे काही चार्ज पार्टिकल असतील तुमचे ते पॉझिटिव्ह साइड ऑफ बॅटरी टू निगेटिव्ह साइड ऑफ बॅटरी. तर डायरेक्शन जी आहे ती तुमची बॅटरीच्या पॉझिटिव्ह एंड पासून निगेटिव्ह साइड ऑफ बॅटरी, निगेटिव्ह साइडला तुमचं इलेक्ट्रॉन किंवा होल्सची डायरेक्शन जी आहे ती आपण रिप्रेझेंट करणार आहे. नंतर नेक्स्ट जो आहे ओहम्स लॉ रिप्रेझेंट केला. तर ओहम्स लॉ दॅट इज डिपेंड्स ऑन रेजिस्टन्स अँड अप्लाइड व्होल्टेज पॅरामीटर. तर ओहम्स लॉ जो आहे आय इज इक्वल टू व्ही डिवायडेड बाय आर ने आपण रिप्रेझेंट करणार आहे. तर करंट जो आहे इन टर्म्स ऑफ करंट एक्सप्रेशन इथं लिहिलेलं आहे. व्होल्टेज मध्ये तेच तुम्हाला व्होल्टेज मध्ये एक्सप्रेस करायचं असेल तर व्ही इज इक्वल टू आय आर, फक्त या इक्वेशनचं सिम्प्लिफिकेशन केलेलं आहे आणि इथं हे व्ही इज इक्वल टू आय आर केलेलं आहे. आणि नेक्स्ट जो आहे रेजिस्टन्स, तर रेजिस्टन्स मीन्स आर इज इक्वल टू व्ही डिवायडेड बाय आय. तर व्ही मीन्स व्होल्टेज आणि आय मीन्स करंट. इथं या इक्वेशनचं सिम्प्लिफिकेशन केलेलं आहे. आणि तर इथं हे जे आहे आपण बेसिक कन्सेप्ट तुम्हाला सांगितले. तर नेक्स्ट लेक्चर पासून आपण ऍक्च्युअली फर्स्ट युनिट जे आहे ते स्टार्ट करणार आहे. तर याच्यामध्ये युनिटमध्ये तुमचं फर्स्ट युनिट जे आहे इलेक्ट्रॉनिक कंपोनंट्स अँड सिग्नल्स. तर इलेक्ट्रॉनिक कंपोनंट्स अँड सिग्नल्स जे आहे फर्स्ट युनिट जे आहे ते तुम्हाला 12 मार्क्सचं चॅप्टर आहे. तर त्याच्यामध्ये आपण वेगवेगळे बेसिक कंपोनंट्स स्टडी करणार आहे की इलेक्ट्रॉनिक कंपोनंट कोणते आहेत, इलेक्ट्रिकल कंपोनंट कोणते आहेत. तर इथं आजचं लेक्चर जे आहे स्टॉप करूया. नेक्स्ट लेक्चरची लिंक जी आहे ती तुम्हाला शेअर केली असेल, त्या लिंकने लॉग इन व्हा आणि नेक्स्ट थर्ड लेक्चर जे आहे ते जॉईन करा. तर याच्यामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही व्हॉट्सअपवरती आपला ग्रुप आहे त्याच्यावरती तुमचा काही प्रॉब्लेम असेल तो शेअर करा. नंतर या लेक्चरच्या पीपीटी किंवा पीडीएफ फाईल किंवा लेक्चर जे काही झालेलं आहे त्याचा व्हिडिओ जो आहे तो तुम्हाला ग्रुपवरती सेंड केला जाईल. मीटिंग एंड करा आणि नेक्स्ट लेक्चर जे आहे ते जॉईन करा.